सांगितलं होतं मी तुला घरून चालताना स्वेटर घे. सकाळपासून एवढा खटापिटा केला मित्रांनो आम्ही, ते पण इथे येण्यासाठी. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आता आम्हाला भूका लागल्यात, म्हटलं चला काहीतरी खाऊन घ्यावा. हाय हॅलो मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 3 आम्ही आणि 3 वाजता उठून बघा आमची काय तयारी चालू आहे. अनुष्कानं सकाळी 3 वाजता उठून चहा केलाय. याच सगळेजण चहा गेला. आज काय स्पेशल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि त्या स्पेशल कारणामुळे 3 वाजता अनुष्का मला चहा पाजते असं काही नाही आहे बरं का मित्रांनो. कारण की आज अनुष्काचा बर्थडे, खूप स्पेशल दिवस आहे हा. त्यासाठी आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आहे. तर अनुष्काने बघा इकडे खिचडी बनवली आहे, चपात्या पण बनवल्यात. रात्री 3 वाजता उठून सगळा स्वयंपाक बनवला अनुष्कानं, सगळा. भाज्या बनवल्या, चपाती बनवली आहे, भात पण बनवला आहे मुलांसाठी. आणि सकाळी आम्ही आता निघणार आहे भूर कुठेतरी अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये. बघा मी गाडी पण आता बाजूला काढून ठेवली आहे. लगेच आवरून आम्हाला फास्ट निघायचं आहे बरं का. आणि तसं पण मित्रांनो आम्हाला दरवेळेस कुठेतरी बाहेर जायचं असेल ना, तर आम्ही लवकरच उठतो बरं का. कधी 1ला उठतो, कधी 2ला उठतो, कधी 3ला उठतो. असं लवकर उठून आम्ही तयारी करतो. कारण काय होतं माहिती आहे का, कुठे जरी जायचं असलं ना, एक तर सकाळी लवकर निघलं तर तेथे पण लवकर पोहोचतं. आपल्याला जिथे जायचं तिथे आपण लवकर पोहोचतो. आणि कुठं समजा देवदर्शन वगैरे करायचं असेल तर दर्शन पण चांगलं होतं. कुठल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला जायचं असेल तर सकाळचं वातावरण खूप छान असतं. या हिशोबानंच आम्ही लवकर सारा प्लॅन करतोय बरं का. पण विशेष म्हणजे आज आहे अनुष्काचा बर्थडे. आज आहे 28 तारीख. अनुष्काचा बर्थडे आहे आज. आणि तिचा बर्थडे दिवशीच ती एवढं काम करते सकाळी उठून. तिला काहीतरी स्पेशल सरप्राईज द्यायला पाहिजे मी. पण हे तर लांबच राहिलं आणि तिलाच मी कामाला लावलं शेवटी. पण तिच्यासाठी खरंच खूप भारी सरप्राईज राहणार आहे माझ्याकडनं. कारण की तिला अशा ठिकाणी मी फिरायला घेऊन जाणार आहे ना, खरंच खूप म्हणजे खूपच छान ठिकाण आहे मित्रांनो. एकदा तुम्ही पण नक्की तिथे जा बरं का. कारण की मी तर फर्स्ट टाईमच जातो आहे, मला पण माहीत नव्हतं. मी रील्स वगैरे पाहिल्या होत्या मोबाईलवर खूप वेळेस, त्यामुळे मी तिथे जायचा आज प्लॅन केलेला आहे. हे बघा आता सगळी तयारी झाली आहे. अनुष्का पण रेडी झालेली आहे. आणि अंश आणि खुशी हे दोघे झोपेतच आहेत बरं का सध्या. ते काही उठलेले नाही आहेत. पण अनुष्काला बोललो आधी आपलं आवरून घे पटकन आवरून आपल्या गाडीमध्ये जे काय असेल सगळं सामान वगैरे ठेवून दे. त्यामुळे अनुष्कानं स्वयंपाक वगैरे सगळं ठेवला. काय कपडे वगैरे असतील मुलांचे, आमचे, त्याच्यामध्ये चप्पल, बूट, सगळ्या गोष्टी आम्ही रेडी करून अगोदर म्हटलं गाडी ठेवून घे. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, सध्या पावसाचं वातावरण आहे. बाहेर जायचं म्हटलं ना खूप सारी तयारी करावं लागते बरं का मित्रांनो. आणि तुम्ही तर पाहू शकता आणि गाडीमध्ये कसा बेड बनवलेला आहे. कारण की अंश आणि खुशीला झोपण्यासाठी स्पेशल बेड बनवला आहे, मागं आरामात झोप. शेवटी आता निघायचा टाईम झाला बरं का मित्रांनो. हे बघा खुशीला पण उठवलं मी. आणि अनुष्का आली अंशला घेऊन. बघा तो झोपेतच आहे. जसा झोपलेला आहे तसं त्याला घेऊन जायचं. कारण तो जर एकदा उठला ना खूप चिडचिड करतो बरं का. कारण झोप होणार नाही आहे त्याची. कारण की आत्ता वाजले 3:30. आम्ही निघतो आता 3:30 वाजता. आणि त्याला जर आत्ता उठवलं म्हणजे खूप परेशान करेल बघा तो आम्हाला. आता बघा कसा निवांत झोपेल तो. तर मित्रांनो फायनली आता आम्ही हायवेला लागलेलो आहे. बघा तुम्हाला दिसत असेल एकदम अंधारामध्ये आता निघतोय आम्ही. हा व्हिडिओ थोडा काही घ्यायला अनुष्काला जमला नाही आहे बघा. कारण थोडं ब्लर दिसतंय समोरचं. थोडा पाऊस भुरभुर पण चालू होते बघा अगोदर. कसला भारी नजारा आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही कसलं भारी वाटतंय. इतकं सुंदर असं वातावरण आहे. तुम्ही डोंगर पाहू शकता कसला मस्त असा डोंगर आहे. त्याच्यावर असं धुके पडलेले. आम्ही सकाळी लवकर निघलो होतो ना, त्या टायमाला आमच्या गाडीच्या काचावर इतकं धुके पडलं होतं. बघा तुम्ही पाहू शकतात. आमच्या सोबत तुम्ही सुद्धा बघू शकतात. इतकं भारी वाटायला लागले. हे पहा कसलं सुंदर असा डोंगर आहे. असं वाटायला मला जावा तिथं पहिल्यांदा. कारण की आता आमचे पिल्ले झोपलेले, त्यामुळे आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत पहिल्यांदा. तर पाहून घ्या. सुरुवातीला जेवढं वाटायला दिसते तेवढा शूट घेणं चालू आहे. सगळं जुन्या पद्धतीचं दिसतंय. हे मस्त असे किल्ले वगैरे सगळीकडे बघायला भेटतं. एकदम भारी वाटायला. कुठचा सुद्धा डोंगर पहा, सगळीकडे इकडे डोंगर येतं. कसला डेंजर असा डोंगर आहे. त्याच्यावर किल्ला आहे. पण एवढं सगळं फिरणं होत नाही. ह्यावेळेस जितकं फिरणं होईल तितकं फिरणार आहोत. फुल मज्जा करणार आहोत. ह्यावेळेचा बर्थडे माझा स्पेशल राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता. चला आपण जाऊ. आता कुठं फिरणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. भारी सीन दिसला नाही की कमीत कमी 3 ते 4 वेळेस थांबायला लावलं. हे बघा सीन तुम्हाला दिसतंय का भारी. कसला भारी सीन आहे हा. इथं अनुष्कानं मला थांबायला लावले. आता मागे पण सीन चांगला होता. हा झाला घाट चालू बघा मित्रांनो आता. त्यामुळे आता इथं थांबलोय आम्ही. आणि इकडे बघा काय चालू आहे, इथं आवरणं चालू आहे. आणि इकडे बघा अंशू हाय कर, हाय कर, हाय. उठला तो पण झोपेत ना. दिदू झोपलेली आहे सध्या. त्यांना बेड केलाय बघा. छान आहे की बेड बघा. हे बघा कशी झोपली भारी. बंग झोपली. आता उठायचं कामच नाही. बाहेर नको येऊ तू, बाहेर नको येऊ. हां सोड त्याला इथं खाली सोड. माझ्यापाशी सोड. इथंच बस. नाही राहू दे. बसायचं नाही बाळा. बसायचं नाही. एक कानातलं वेगळं घातलं, एक कानातलं वेगळं. कानातलंच निघालं.
मग आधीच तुला कळत नाही घरून येतानाच. हा काय मला सांग, इकडे बघ. तू खुश झाला ना? खुश झाला का? कसं वाटतंय? एकदम भारी. वर नको बसू, वर नको बसू बाळा, एकदम भारी वर नको मला. बसू. ताईला झोपू दे आता, झोपली आता. ए थांब आयशा, अशी थांब, अशी थांब. ठेवून दे ना एक 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 एक. खूप छान असं वाटायला मित्रांनो, खूप निसर्गमय वातावरण आहे. आणून त्याला जाऊ देऊ नको, इकडंच घे. वाव, हा. कसं भारी. आयशा बघ ना. खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. चला मी तुमच्या आता यांचे फोटोशूट व्हिडिओ वगैरे म्हणजे फोटो वगैरे घेतो, रील्स वगैरे घेतो. पिल्लू पण उठला, याचे पण फोटो वगैरे घेतो मी. चप्पल घाल पायात. चप्पल घाल ना नुसती चप्पल. चला आता चप्पल घे. चप्पल कुठे ठेवली तुझी? इथं ठेवली मी तुझी. खालीच का? मागच्या बाजूला. हा ना, अशी चप्पल घाल पायात. माझी सँडल दिसायली. हाय ना, हाय. लेकरांच्या बी आणतात. ताईची पण आणली. घाल अशी चप्पल. थांब तिचा पायामध्ये घेऊ. माझ्या हात सोडून नाही जायचा. माझ्या हाताला धरायचा. हा कुठे जायचं ना? मामापाशी अदर थांबायचं. ए चप्पल घाल घाल, चप्पल. चप्पल घाल. चल चप्पल घाल, घाला चप्पल. माझा बाबू चप्पल घाल ना बाबू. हा? मी जाऊ का मग बाळा? फ्रेश करायचं राहिलं, हा? नंतर फ्रेश करता येईल. नाही जाऊ, नंतर आता हात पाय वगैरे घालता येते. माझे शोनो, आपली चप्पल घ्या, इथंच विसरा. भारी सीन आहे मित्रांनो, यार पाहू शकता तुम्ही. हे बघा दिसतंय तुम्हाला? वाव, खरंच नंबर एक आहे बरं का. असला नजारा पाहण्यासाठी खरंच खूप वाट पाहिली आम्ही. दे एक एक दे. चल दमन दे, दमन दे. काही करत नाही अनुष्का, दमन दे. देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक. जाऊ दे, आईला एकच जण घेऊन गेला ते. त्यातला घे, अजून एक घे. चल दे अजून एक. चल जाऊ दे. आणि अरे यार, अरे अनुष्का काय खायचं? एक एक असं वेगवेगळ्या हातात धरायचे रे. तू काय केलं? सगळं एकाच हातात केलंस. वेगवेगळ्या हातात धरायचे, वेगवेगळ्या हातात. कुठे ठेवले? घे. अरे यार खरंच भारी नजारा भेटलाय बरं. हा एकदम बघायसारखा नजारा भेटलेला आहे. घे लवकर घे. आता सगळे सोडून ये. इथे इथं सोड, इथं सोड, इथं सोड. खुशीला उठव ना, खुशीला उठव ना. खुशी, ए खुशी बाहेर बघ. खुशी. माकडं बघायची का तुला? माकडं. चल. ये खाली, खाली ये, खाली ये. चल ये बिना चपलीच, ये काय अडचण नाही. ये फोटो काढ. चल चल. नाही तर झोपू दे. बरं झोप, झोप. तिला झोपच सुधर ना. वाव, नंबर एक. कसला भारी नजारा आहे पहा तुम्ही मित्रांनो. इतकं भारी झालंय, गार वातावरण. सांगितलं होतं मी तुला घरून चालताना स्वेटर घे, ऐकत अजिबातच नाहीये. हे बघा, मी घरून सांगितलं होतं का स्वेटर घे म्हणून, कसलंच ऐकत नाही. असलं बेकार वातावरण मित्रांनो, अरे यार सांगू शकत नाही. लाईफ मध्ये मी इतकी खुश आहे ना आज, इतकं भारी वाटायला अशा ठिकाणी फिरायला आल्यावर. कसलं सुंदर असा नजारा आहे आणि कसलं भारी असं धुकं पडलं मित्रांनो. खूप भारी वाटायला मला तर, इतकं भारी वाटायला ना, असलं लयच भारी वाटलं. हे बघा वातावरण तुम्ही पहा, कसलं वातावरण झालंय. अरे यार नंबर एक. नुसतं धुकं पडलं, गार तेवढं लागायला ना, भयानक गार लागाय. म्हणजे आमचे पिल्ले गाडीमध्ये बसले, मेन शांत बसले नाही, त्यांना शांत बसवलं, कारण बाहेर गारच लागायला तेवढं बघा मित्रांनो. त्यामुळे त्यांना बाहेर काढलेलंच नाहीये. 2-3 फोटो घेतले आम्ही आणि गाडीमध्ये असलं वातावरण इतकं मन फ्रेश होतंय ना, खरंच भारी वाटायला. भारी वाटायले, पण सर कार्यक्रम लयच गार लागायला लागलाय. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. एकदम सीन भारी आहे, एकदम भारी वाटलं मला आज. बर्थडेचं मला हे छान गिफ्ट दिलंय. प्रत्येक वेळेला देतात, ह्या वेळेचं एकदम भारी वाटलं मला. चलो पुढे जायचं, अजून पुढे तर खूप वेगळं लांब जायचंय. खूप मोठा स्पॉट आहे हा फिरायला. पण कसं आता हा वातावरण स्पॉट आणि चांगला कशी दिसला. आतुरता लागली माहिती का? ह्याच्या थोडं एकदम भारी भारी वाटायला. ह्याच्या पुढे अजून थोडं चांगलं, ह्याच्या पुढे अजून थोडं चांगलं, ह्याच्या पुढे तर एकदम भारी आहे. आता आम्ही जाणार आहोत, बघणार आहोत आणि तुम्हाला पण फक्त पाहत दाखवणार चला आहोत. मित्रांनो तुम्ही आमच्या सोबत. दिसले आता जनावर ते छान वाटतंय. गोमाता, गोमाता. मित्रांनो फायनली आम्ही हिल स्टेशनला पोहोचलोय आमच्या. हे बघा अनुष्काने केलं लुक चेंज. वाव, नंबर एकच. खूप छान आहे. आणि इकडे बघा तुम्ही अंशूचा पण लुक पाहू शकता. अंशू इकडे बघ, अंशू इकडे बघ. तेव्हा अंशूचा हा लुक आणि आमची दितू काय कर. खूप छान असं वातावरण मित्रांनो. हा हे हिल स्टेशन खरंच खूप भारी आहे फिरण्यासारखं. तुम्ही पाहू शकता. इथं काही दिसतंय का तुम्हाला? काहीच दिसणार नाही मित्रांनो. हे बघा सारं धुकं आहे, सारं धुपण आहे, धुपण काहीच दिसत नाही. निस्ता वारा चालला, फुल वारा आहे. हा, आणि इथं कुणीच नाही सध्या तरी मित्रांनो. आम्ही चौघच जण आहेत, इथं कुणीच नाही अजून. हो
भारी आहे का नाही म्हणलं वातावरण? इथं 2-3 फोटो काढून जाऊ. अनुष्काला भीती वाटायला लागली मित्रांनो, कारण की इथं कुणीच दिसत नाही बघा. आम्ही सकाळीच पोहोचलो 6:30 वाजता. पूर्ण वातावरण एकदम शांत आहे आणि आमच्या चौकाशिवाय इथं कुणीच नाही आहे बघा. आणि हे खरंच वातावरण खूप म्हणजे खूप छान झालंय बरं का इथलं. हो, आवडलं ना दिदू? दिदू तुला कसं वाटतंय? भारी पण तितकंच वाटायलंय आणि मनात पण भीती तितकीच वाटायली की. नाही, भीतीचं काही नसतं एवढं. खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो हे. आणि हे स्पॉट आहे का मित्रांनो, संभाजीनगरपासून एक 40 किलोमीटर अंतरावर आहे. महेशमाळ म्हणून आहे बघा. कोणाकोणाला माहिती असेल किंवा कोणाला माहिती नसेल. इथं सांगा. आम्ही ते आलेलो आहे बघा. मित्रांनो काय योग झाला माहिती आहे का, आमचा प्लॅन झाला होता महाबळेश्वरचा, पण महाबळेश्वर सारखंच ठिकाण आम्हाला भेटलंय बघा. इथं खूप छान असं ठिकाण आहे. प्रॉब्लेम काय झाला होता माहिती आहे का, आम्हाला जायचं होतं महाबळेश्वरला. आमच्यासोबत जी जोडी येणार होती का, त्यांच्या घरचं कोणीतरी एक्सपायर झालं होतं, त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं. त्यांना कॅन्सल केल्यामुळे मग म्हटलं चला आम्ही तरी कशाला जायचं, त्यामुळे आम्ही पण कॅन्सल केलं मित्रांनो. त्यामुळे आम्ही दुसरा स्पॉट निवडलाय महाबळेश्वरला. लवकरच प्लॅन होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये 8-10 दिवसामध्येच प्लॅन होऊन जाईल बघा महाबळेश्वरचा. चल बघा ना, समोर बघा ना काय आहे. मला फोटो काढायचे. हां खूप छान वाटतंय. छान वाटायले का? चला या. एवढ्या धुक्यामध्ये गाडी चालवायची म्हटली ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप परेशानी होते बरं का. अगोदर पाऊस आणि धुकं दोन्ही पण होतं, त्यामुळे गाडी चालवायला एवढी परेशानी निघत होती, खूप म्हणजे खूपच. पण थोडं आता कसं टाईम पण 9:30 म्हणजे 8:30 झालेला आहे आणि त्यामुळे वातावरण पण बऱ्यापैकी आता क्लिअर होत चाललंय बघा. पण तुम्ही काही पण म्हणा बरं का, हा नजारा खरंच बघण्यासारखा आहे. एवढा भारी आहे ना, सकाळच्या टायमाला तर खूप म्हणजे खूपच छान वाटतं बघा बघायला. फॅमिली परिवार मित्रांनो, आम्ही ज्या ठिकाणासाठी जाण्यासाठी खूप घाई केली होती ते तर तुम्ही पाहिलंच. पूर्णपणे महेशमाळा इतकं भारी वातावरण आहे. खरं सांगतो मित्रांनो, 100% बरं का, 100% म्हणजे 100%च एकदम महाबळेश्वर सारखंच वातावरण आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो. मी तुम्हाला ते दाखवणार आहे, ते तुम्ही आता नक्की बघा बरं का. आता तिथे आलोय आम्ही. खूप छान वाटतंय. चल उचलून घेऊ. बरं थांब, उचलून घेऊ. चला हळूहळू चला. अंशू तुला खरं सांग, छान वाटतंय का रे? हा मला बरे देतो तुला. हा चला आता तिथं पळत कोण जातं तिथं. हा चला दिदू, आता रनिंग करायच्या मंदिरापर्यंत रनिंग करायची. चला. नाही हे बघा मित्रांनो, खूप छान असं मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर इतकं भारी वाटतं ना. आणि काय झालं माहिती आहे का, सध्या धुकन ते चालू आहे. हे मित्रांनो बालाजीचं मंदिर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सासवडमध्ये प्रति बालाजी मंदिर आहे. सेम त्याच्यासारखंच हे मंदिर आहे बरं का. खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवतो. एकच नंबर. हे बघा इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा बालाजी मंदिर. चला हा काय काय मला कोण पकडते? मला कोण पकडते? ये पाहायला एवढं गार वाटायला लागलंय. खरंच खूप भारी वाटायलंय मंदिर. छान वाटायला. सगळीकडलंच वातावरण भारी वाटायला. छान वाटायला. सेम सासवडचा बालाजी जसा आहे का मित्रांनो, त्याच टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता. लुक पण तसाच आहे, पण भारी वाटतंय बरं का. हे छान असं पाहायला भेटतंय. तुम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडला बघा. हो बघा धुकं दिसतंय, सगळं धुकं आहे बघा या साईडला. भारी वाटायलंय. खूप छान असे दर्शन झाले मित्रांनो. मध्ये फोटोशूट वगैरे करू दिला नाही, नको बोलले ते. गर्दी वगैरे काहीच नाहीये. पहिले तर आम्हीच सकाळी पहिले आम्हीच आलो असं म्हणावं लागेल. बाहेरचे पुजारी वगैरे भरपूर जण इथले जे होते का, ते सगळेजण इथंच होते बघा. आम्ही फक्त बाहेरून आम्हीच आलो होतो. हे इकडल्या साईडला खुशी हे बघा, ह्यांच्या चेहऱ्यावरली खुशी तुम्ही पाहू शकता. खरंच पाहण्यासारखी. ठेंब लागायला जाणू, ठेंब लागायला का? अरे यार, पहा सगळेजण पहा. भारी वाटतंय ना? हो एकदम भारी वाटतंय. अंशू उचलून घेतो, थांब ना. हात लाव कसं वाटतं? गार वाटतं की नाही? हे आणू ह्याला स्वेटर घाल गाडीत. आता गाडीत गेल्यावर पहिलं स्वेटर घालावं लागणार आहे. इथं पण थंडी वाजली बरं तिथल्यासारखी. आतापर्यंत थंडी नव्हती, पण भरपूर वाजली आता थंडी. काय हा
मिनिट शांत बसा 2 मिनिट. चला या पुढं नाही यायचं का? मी तुला बोलणार आहे अनुष्का तुझ्यासाठी स्पेशल. आज अनुष्काचा बर्थडे आहे मित्रांनो आणि बॅड लक आम्ही केक आणायचं विसरलो, पण स्पेशली केक इथं पाहू शकता तुम्ही, दिसतंय तुम्हाला. बरं मी केक कट करते तुम्हाला खाऊ घालते. कट करते तुम्हाला खाऊ घालते. केक आणूया आपण आज तिकडे सेलिब्रेशन करू. मम्मीचा केक कट तिकडे करू आपण. इथं बघ ना किती मोठे केक आहे तो. घ्यायचं काय का केक? हे काय झालं? मित्रांनो आता टाइम झालेला आहे जवळपास 10:30 आणि इकडे बघा आम्ही इकडे हायवेवर थांबलोय बघा जेवण करण्यासाठी. मला दिसत असेल हायवेला बाळातच नाही करू, हायवेवर थांबलोय जेवण करण्यासाठी. आणि इकडे बघा घरूनच सगळी तयारी करून अनुष्का घेऊन आलेली आहे. खुशी तर जेवली आहे चालते गाडीमध्ये. हो आता आम्हाला भूका लागल्यात, म्हटलं चला काहीतरी खाऊन घ्यावा. तसं पण मी तुम्हाला दाखवलं होतं सकाळी काय काय अनुष्कानं घेतलं होतं म्हणून. हा ककडी काढा सगळं काढा. खरंच खूप भूक लागली मित्रांनो. सगळी तयारी करून निघलो होतो मित्रांनो घरून बरं का. आम्ही जार वगैरे पण गाडीमध्ये टाकलेलं आहे. सगळं जेवणाचं पण सगळं साहित्य जे लागतं ते सगळं घेऊन निघालोय आम्ही बघा. आणि आता भूक लागल्यामुळे हायवेवरच आम्ही थांबलो जेवायला. म्हटलं चला कुठं हॉटेल वगैरे बघावा, कारण आपण सगळं सोबतच घेऊन आलो होतो घरून. तसं इकडल्या साईडला कुठं हॉटेलच नव्हतं ना. आम्ही जिकडे इकडल्या साईडला थांबायचा विषयच नाहीये, नुसतं डोंगर आहे, काही नाही, दर्या डोंगर खोरे नुसतं तेवढंच आहे. आणि हॉटेल वगैरे काही दिसलंच नाही आम्हाला तिकडे कुठे. तसं पण थांबायचंच नव्हतं आम्हाला हॉटेलला, कारण की आम्ही सोबतच घेऊन आलो ना सगळं. हे बघा तर या सगळ्यांना जेवण करायला मित्रांनो 10:30 वाजता भूक लागली. घरी जर असल्यानंतर 12, 1, 2 वाजेपर्यंत भूक लागत नव्हती आम्हाला, पण आता भूकच कंट्रोल होईना. होय अहो आल्यापासून खातात काही ना काय चालू. सकाळी उपाशी निघल्यामुळं भारी. सकाळी ही झाल्यावर भूक नाही ते लागते. तर आहेच ना. लवकर निघलो होतो सकाळी. गेल्या वेळेस आम्ही शिर्डीला गेलो त्यावेळेस 2 वाजता 2:30 वाजता निघलो त्यावेळेस. आणि आज थोडा उशीर झाला. मी रात्री 1 वाजता उठून किती मोठा स्वयंपाक केलाय तरी पण फिरायला जायचं म्हणलं ना उलाच पाहिजे माणसाला. मग ते कवा उठून करणं व्हायना. फक्त हाऊस पाहिजे, जायचंय फिरायला, जायचं असली सगळी तयारी होती. सकाळी 1 वाजता उठून स्वयंपाक केला बरं काही ना. बर्थडे तिचा पण हाल पण तिचेच झाले. मग आपल्याला एन्जॉय करायचं म्हणल्यावर काय झालं थोडस उठायला नको. बरोबर. तर चला या जेवण करायला मित्रांनो. आता चला मी जेवण करून घेतो. आणि अजून भरपूर सारे स्पॉट आहेत बघा. काय म्हणली ताई? बरं ठीक आहे. खूप सारे स्पॉट फिरायला जायचंय आम्हाला. मम्मीसाठी काम करू वाटते. बरं ठीक आहे. तू जा कुठे?